नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन जॉब अपडेट पाहणार आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून ही सरकारी जॉब आलेली आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत. महिला बाल विकास विभाग यांच्याकडून अपडेट आलेली आहे. तुम्ही 12वी पास आहे, नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहोत. इथे वयोमर्यादा काय आहे, अर्जाची पद्धत काय असणार आहे, वेतन किती भेटणार आहे, अर्जाची फी आहे का नाही, अर्ज सादर करण्याची पद्धत कोणती आहे, त्यानंतर इथे नोकरीचा प्रकार कोणती आहे, लास्ट डेट काय आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत. कोणतेही पार्ट मिस करू नका, जेणेकरून अर्धवट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर आजची सविस्तर माहिती पाहून घेऊया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळ्या योजना रिलेटेड माहिती असते. गव्हर्नमेंट जॉब्स असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, दररोज वेगवेगळी माहिती असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची सविस्तर माहिती आहे पाहून घेऊया. जी ऑफिशियल पेज आहे सांगली.nic.in या पेजवरून पाहतो आहोत. महाराष्ट्र शासन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून अपडेट आहे. गव्हर्नमेंट जॉब असणार आहे. आपल्याकडे PDF सुद्धा आहे, ते सविस्तरपणे पाहून घेऊया. जाहिरातनामा आहे अंगणवाडी मदतनीस सरळ सेवा भरती मोहीम 2024-25 आहे. महिलांसाठी ही राखीव जागा असणार आहे. इथे कोण अर्ज करू शकतं, तर महिलांसाठी ही जागा आहे हे सुद्धा सांगितलेली आहे. इथे आटपाडीसाठी आहे, ज्यामध्ये महसुली गावांचे नाव सांगितलेले आहे. भरती निघालेली आहे. अंगणवाडी ठिकाण व केंद्र क्रमांक सुद्धा दिलेला आहे. आता कोणत्या पदासाठी आहे, मदतनीस पदासाठी आहे. रिक्त पदाचे नाव व पदसंख्या सुद्धा दिलेली आहे. इथे नगरपंचायत आटपाडी, माडगुळे, गळवेवाडी, उंबरगाव, मुडेवाडी, तळवळे असे वेगवेगळे ठिकाणी ग्रामपंचायतकडून, म्हणजे इथे अंगणवाडी ठिकाण व केंद्र क्रमांक आहे, त्यानुसार इथे वेगवेगळे पद असणार आहे हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. मदतनीस या पदासाठी एकूण 28 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. अटी व शर्ती बघा. वयोमर्यादा इथे 18 ते 35 वर्ष पाहिजे आहे. अर्जदाराचे वय दिनांक 10/9/2024 रोजी वय 18 व वर्षाचे वर व 35 वर्षाच्या आत आवश्यक व विधवा उमेदवार यांच्याकरिता 40 वर्षापर्यंत असणार आहे. शैक्षणिक अर्हता कमीत कमी तुम्हाला किमान 12वी पास आवश्यक आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. 29/8 म्हणजे 29 ऑगस्ट 2024 ते 10 सप्टेंबर 2024 यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. लास्ट डेट असणार आहे 10 सप्टेंबर 2024 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला हे अर्ज द्यायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे. तुम्हाला सविस्तरपणे इथे माहिती दिलेली लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देणार आहे. त्यानंतर इथे अपूर्ण प्रस्ताव सादर केलेला प्रस्ताव बाद केला जाईल हे सुद्धा सांगितलेलं आहे. कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही. तुम्हाला प्रॉपर पद्धतीने फॉर्म फिल करायचा आहे व जे अर्ज आहे ते देऊन द्यायचं आहे. त्यानंतर इथे टिप सगळी माहिती दिलेली आहे तुम्हाला. त्यानंतर इथे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत संपर्क साधावा हे सुद्धा माहिती दिलेली आहे. मेरिट लिस्टनुसार तुमचे सिलेक्शन होऊन जाणार आहे. सरळ सेवी भरती आहे. इथे गव्हर्नमेंट जॉब असणार आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र शासन नियमानुसार तुम्हाला इथे सॅलरी सुद्धा भेटून जाणार आहे. हे अर्ज मदतनीससाठी पदासाठी किमान 12वी उत्तीर्णित आवश्यक आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. 12वी पदवीधर, पदव्युत्तर व संगणक परीक्षा उत्तीर्णित, प्रमाणपत्र व इतर शैक्षणिक जे पात्रतेचे गुणपत्रिका आहे ते यामध्ये तुम्हाला इथे सर्व माहिती फिल करायची आहे. म्हणजे तुम्हाला ज्या वर्षी तुम्ही पास झालेला आहे, किती गुण भेटलेले आहे, मिळालेले गुण, टक्केवारी, इथे द्यायचे गुण, सर्व माहिती ते फिल करायची आहे. B.Ed झालं असेल, D.Ed झालं असेल, ही सर्व माहिती ते फिल करायचं आहे. धर्म व जात दिलेली आहे ते सुद्धा तुम्हाला इथे खून करायचे आहे बरोबर जागेवरती. म्हणजे तुमची कोणती जात आहे त्यानुसार तुम्हाला इथे टिक करायचं आहे. त्यानंतर अनुभव असेल तर 2 वर्ष आहे किंवा नाही इथे द्यायचं आहे. कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्याचा अनुभवाचा दाखला इथे जोडायचा आहे. असेल तर जोडायचा आहे, नसेल तर नाही जोडलं तरी चालणार आहे. आता इथे अर्जाची पद्धत दिलेली आहे. तुम्ही फिल करून तुम्हाला ते प्रॉपर पद्धतीने सगळे डॉक्युमेंट जॉईन करून दिलेल्या पत्त्यावरती द्यायचं आहे. ऑफलाईन पद्धतीने सबमिट करून द्यायचं आहे. अर्जाचा नमुना दिलेला आहे. अंगणवाडी मदतनीस पदाची भरती, यामध्ये कोणत्या पदासाठी अर्ज हे नमूद करावे. मदतनीस पदासाठी आहे, तुम्ही इथे टाकायचं आहे. संपूर्ण माहिती प्रॉपर पद्धतीने भरायचं आहे. फोटो इथे लावायचा आहे तुमचं. त्याच्यानंतर अंगणवाडी मिनी सेविका मदतनीस पदासाठी अर्ज, तुमचे नाव, त्यानंतर पत्रव्यवहारासाठी पत्ता, इथे मोबाईल क्रमांक, तुमचे राहण्याचे ठिकाण, तुमचे गावाचे ठिकाण, अंगणवाडी, ही सर्व माहिती तुम्हाला फिल करायचं आहे. अर्जासोबत जे जोडायचे कागदपत्रे आहेत, रहिवासी दाखला, रेशनिंग कार्ड असणार आहे, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा कोणतेही ओळखपत्राची साक्षीता प्रत चालणार आहे. विधवा असल्यास विधवा असलेल्या बाबतचे जे तहसीलदार यांच्यासमोर प्रतिज्ञापत्र व पतीचे मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला लावावे लागणार आहे. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र लागणार आहे. जन्मतारखेचा दाखला लागणार आहे. शैक्षणिक अर्हता बाबतीची गुणपत्रिका प्रमाणपत्र असणारे ते लागणार आहे. त्यानंतर सक्षम अधिकारी यांच्या जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे नाव दोन्ही नावाची व्यक्ती एकच असलेली याच्यासमोर प्रतिज्ञापत्र लावावे लागणार आहे. ही जी लिस्ट दिलेली आहे सर्व तुम्हाला कागदपत्र याच्यासोबत जोडावे लागणार आहे, हे लक्षात
करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। 10 सप्टेंबर ही लास्ट डेट असणार आहे। 18 ते 35 वर्ष एज क्रायटेरिया आहे। संबंधित रहिवासी उमेदवारच इथे अर्ज करू शकणार आहात। इथे महिला बाल विकास विभाग यांच्याकडून अपडेट आलेली आहे, जॉब अपडेट आहे, 12वी पास आहे, तर तुम्ही नक्कीच ॲप्लिकेशन करू शकणार आहात। त्यानंतर महाराष्ट्र शासन नियमानुसारच तुम्हाला इथे सॅलरी भेटून जाणार आहे। यामध्ये काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता। थँक्यू।